मी येतो तुमच्याकडे. शैलेंद्र देवळानकर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आता आपल्या सोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जातोय. सर, ज्या प्रकारची ही तीव्रता आहे स्फोटाची, तुम्हाला असं वाटतं का की हा एक दहशतवादी हल्ला असू शकतो? अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्याचा निश्चितपणे या स्वरूपाने सगळ्या भारताला याचं दुःख झालेलं आहे. लक्षात घ्या, हा जो एरिया आहे हा अत्यंत सेन्सिटिव्ह अशा प्रकारचा एरिया आहे. लाल किल्ल्याच्या जवळचा हा एरिया आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ओव्हरऑलच आपली कॅपिटल दिल्ली जी आहे नेहमी हाय अलर्ट वरती असते. आणि आता आपण जर पाहिलं तर साधारणतः त्याच्यामध्ये काही व्हेकल्स या डॅमेज झालेले जे व्हिज्युअलच्या माध्यमातून दिसून येत आहे. खरं तर अजूनही हा टेरर अटॅक आहे काही निष्पन्न झालेलं नाहीये, कारण होम मिनिस्ट्रीकडनं ऑफिशियल स्टेटमेंट या संदर्भामध्ये अजूनही आलेलं नाहीये. कॅज्युअलिटीच्या बाबतीमध्ये पण ऑफिशियल स्टेटमेंट अजूनही आलेलं नाहीये. केंद्रीय गृहमंत्री हे त्या संदर्भामध्ये पुलिस कमिश्नर पे एक स्लो मूविंग व्हीकल जो रेड लाइट की तरफ आके रुका था, उसमें एक ये एक्सप्लोजन हुआ है। उस वक्त गाड़ी के अंदर जो पैसेंजर्स उसके अंदर ही थे और इस एक्सप्लोजन से जो है आसपास की गाड़ियों में भी क्षति हुई। जैसे ही इसकी खबर मिली, हम सारी एजेंसीज जो है दिल्ली पुलिस, एफएसएल, एनआईए, एनएसजी, उनकी टीम्स यहाँ पे आ चुकी हैं और हालात का जायजा भी ले रही है। हर तरीके से इस जो है एक्सप्लोजन के बारे में जांच की जा रही है और जल्दी ही इसका आकलन करके इसका जो भी रिजल्ट निकलेगा वो आपको बताया जाएगा। इस इंसिडेंट में कुछ लोग को इंजरीज भी आई हैं और कुछ लोगों की डेथ भी हुई है, तो वो अभी हालात का जायजा लिया जा रहा है और एग्जैक्ट फिगर्स जो हैं आपको कुछ ही देर में बता दी जाएंगी। और सिचुएशन को रेगुलरली मॉनिटर किया जा रहा है और गृह मंत्री जी भी जो है उनसे रेगुलरली उनका फ़ोन भी आया था, उनको रेगुलरली ब्रीफ किया जा रहा है और उनको टाइम टू टाइम पूरी सूचना दी जा रही है और आगे जैसे भी हालात होंगे, जो भी नतीजा निकलेगा आपको बताया जाएगा। अभी इसको आकलन किया जा रहा है। देवळानकर सर, आता आपण ऐकलं की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली त्यानंतरची आपली प्रतिक्रिया. हे यासाठी आहे की आता हे अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे. संपूर्ण इंटेलिजन्स एजन्सी ज्या आहेत त्या हाय अलर्ट वरती आहे. कदाचित काही तासांमध्ये यामागचं जे मोटिव्ह आहे म्हणजे हा ऍक्सिडेंट होता की एखादी मोटिवेटेड टेरर ऍक्ट होती, ह्या गोष्टी होतील. मात्र एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की गेल्या काही दिवसांमध्ये विशेष करून दिल्ली आणि दिल्लीचा आसपासचा एरिया आहे, यामध्ये ज्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज झाल्या, ज्या संशयास्पद घडामोडी घडल्या आणि ज्या पद्धतीचे ऑपरेशन्स राबवले गेले, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिल्लीपासून 50 किलोमीटर अंतरावरती हरियाणामध्ये फरीदाबादमध्ये हरियाणा पोलीस आणि जम्मू काश्मीर पोलीस यांच्या एक जॉईंट इन्व्हेस्टिगेशन झालं. एक मोठं रॅकेट बस्ट झालं, ज्यामध्ये 2900 किलो एक्सप्लोजिव्ह एका प्रायव्हेट घरामधनं हे रिकव्हर करण्यात आले आणि त्यामध्ये काही डॉक्टर्सचा हात असल्याचं सांगितलं गेलं. आणि त्यानंतर एक बाब पुढे आली की जैश ए मोहम्मद सारखी जी दहशतवादी संघटना आहे ती पुन्हा एकदा रिक्रुटमेंटचं एक ड्राईव्ह ही नॉर्थ इंडियामध्ये रन करते आहे. विशेष करून दिल्ली असेल, हरियाणा असेल, पंजाब असेल, या एरियाजमधनं हे स्लीपर सेल पुन्हा एकदा ऍक्टिव्हेट झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला याचा डायरेक्टली रिलेशन याच्याशी आहे की नाही हे सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील. मात्र एकूणच नॉर्थ इंडियामध्ये जे टेरर मॉड्यूल्स आहेत ते ऍक्टिव्हेट झाल्याचं याच्यातून निष्पन्न झालंय. कारण 2900 किलो एक्सप्लोजिव्ह सापडणं हे अत्यंत मोठं ज्याला बाब आहे, घडामोड आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आणि हेही आपण लक्षात घेणं गरजेचं की हाच जो एरिया आहे ज्या ठिकाणी आता हा ब्लास्ट झालेला आहे. सर, मी थोडंसं तुम्हाला थांबवतोय, माफ करा सर, कारण आतापर्यंत एक माहिती आपल्या समोर येते आहे. दिल्लीतला हा कार स्फोट दहशतवादी हल्लाच असल्याची बाब आता समोर येते. अधिकृतरित्या एक संशयित ताब्यात घेतल्याची माहिती सुद्धा समोर येते. तर ज्या प्रकारचा संशय व्यक्त केला जातो त्या स्फोटात आयईडीचा वापर केल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. आणि आपण सातत्यानं या सगळ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा अमित शहा यांना फोन करून या स्फोटाच्या बद्दलची माहिती घेतलेली आहे. सर, दहशतवादी हल्ला हे आता स्पष्ट होत आहे. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं की आपण ज्या पद्धतीने नॉर्थ इंडियामध्ये जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तय्यबाचं नेटवर्क हे ऍक्टिव्हेट झाल्याचं निष्पन्न झालेलं होतं. काही तासांपूर्वी फरीदाबादमध्ये ज्या पद्धतीने जसं मी सांगितलं की 2000 किलोपेक्षा जास्त
एक्सप्लोजिव्ह हे रिकव्हर केले गेले होते आणि त्यामध्ये जैश ए मोहम्मदचा हात जो होता तो त्या प्रामुख्याने त्याच्यामध्ये निष्पन्न झालेला होता आणि जम्मू काश्मीर पोलिसांकडनं हे ड्राईव्ह हे घेतलं गेलेलं होतं. दुसरी महत्वाची बाब याच्यामध्ये अशी की ज्या वेळेला 2001 मध्ये हा जो 7 वाजता जो बॉम्ब ब्लास्ट झाला त्याच्या बरोबर एक्झॅक्टली 24 वर्षापूर्वी ह्याच एरियामध्ये एक ब्लास्ट झालेला होता. तो अत्यंत अशाच प्रकारचा होता आणि त्याच्यामध्ये जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबाचाच हात होता. त्यामुळे पुन्हा एकदा 24 वर्षानंतर अशाच पद्धतीने झालेला आहे. दुसरा मुद्दा याच्यामध्ये मी मांडला होता की साधारणतः 8 ते 9 व्हेकल्स डॅमेज झालेले आपल्याला दिसून येत आहेत. जर सीएनजीचा स्फोट असता तर एखाद दुसरी व्हेकल डॅमेज झाली असती. हा अत्यंत हाय इंटेन्सिटी आहे. लक्षात घ्या, पुलवामाच्या टेरर अटॅक मध्ये ज्या पद्धतीच्या व्हेकल्स वापरल्या गेलेल्या होत्या, प्रचंड हाय इंटेन्सिटीचा ब्लास्ट होता. तशाच पद्धतीची शक्यता त्याच्यामध्ये ह्या ब्लास्टमध्ये देखील वाटत होती. आणि जसं आता आपण सांगितलं की याच्यामध्ये टेरर अटॅक असण्याची शक्यता ही खूप दाट आहे, कारण ज्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज गेल्या काही दिवसांमध्ये दिल्ली आणि दिल्लीच्या आसपासच्या भागात होत आहे त्याच्यावरनं एक पुन्हा जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबाचं एक सेल पुन्हा ऍक्टिव्ह झाल्याचं त्या ठिकाणी निष्पन्न होत आहे. नक्कीच. आणि आज सकाळी या सगळ्या गोष्टी घडल्या. मोठं मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यात आलं, काही जणांना अटक सुद्धा करण्यात आली आणि त्यानंतर घडलेली ही प्रचंड मोठी स्फोटाची हल्ल्याची घटना म्हणावी लागेल. आणि इसीलिए गया है कि और अतिरिक्त स्टाफ की जरूरत पड़ रही है. बहुत सारे हम सारे स्टाफ को, डॉक्टर्स को, नर्सेस को, सारे जितने भी हमारे कहते हैं वर्कर्स होते हैं सबको रेड अलर्ट पे रखा गया है कि जब भी कभी भी कॉल आए आपको यहाँ पे प्रेजेंट होना है. अभी डॉक्टर्स काफी सारे आ गए हैं, हमें भी अलग अलग जगह राउंड्स देने के लिए. आप कौन से वार्ड में हैं और आप किस पद पर हैं? मैं इमरजेंसी में हूँ, मैं जूनियर रेसिडेंट हूँ. अभी मैं यहाँ पे मैं कहीं मुझे वार्ड में बुलाया गया. इंजर्ड की अगर मैं नंबर्स मार दूं, कितने इंजर्ड अभी तक आ चुके हैं? मेरे जो मैंने भी देखा है 25-30. आप अंदर थे, अंदर से आ रहे हैं अभी? अंदर से अभी क्या कंडीशन है वहाँ पे, क्या सिचुएशन अभी है? काफी सारे पेशेंट्स आ रहे हैं. अभी वो सबको देख ही रहे, ट्राइज कर रहे हैं. ठीक है, देखिए संवेदनशील है हम, आप जाएं और मरीजों का ख्याल रखें. डॉक्टर मनीष झा जो कि बता रहे हैं कि यहाँ पर रेड अलर्ट पर रखा गया है सभी स्टाफ को और यहाँ पर कह रहे हैं देवळणकर सर, खरं तर आपण शक्यता तीच वर्तवतोय की ज्या प्रकारे हे कारवाई करण्यात आली होती, मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यात आलेलं होतं आणि आज संध्याकाळी अशा प्रकारची दहशतवादी घटना. गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं की प्रमुख शहरांमध्ये विशेषतः दहशतवादी हल्ले नव्हते, काश्मीर पुरतं हे होतं. पण आता मात्र हे दहशतवादी हल्ले शहरांमध्ये होणं अनेक वर्षानंतर, तुम्ही याच्याकडे कसं पाहता? हे बघा, यामध्ये ना एक बाब आपण लक्षात घ्या. साधारणतः तुम्ही पाक पुरस्कृत दहशतवादाचा प्रवाह किंवा ट्रेंड हा गेल्या 2 दशकांमधला, विशेष करून लेट 90s मधला, त्याच्यानंतर आता साधारणतः 25 वर्ष होऊन गेलेले आहेत. हा जर आपण ट्रेंड पाहिला तर आपल्याला असं दिसून येतं की ज्या ज्या वेळेला पाकिस्तानमध्ये कमालीची अस्थिरता, असुरक्षितता असती, ज्या ज्या वेळेला पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी जनतेचा प्रचंड असंतोष असतो, त्यांच्या अनेक म्हणजे अर्थव्यवस्थेपासून राजकारणापासून तर समाजकार सगळ्याच गोष्टीमध्ये अपयश हे त्यांच्या राज्यकर्त्यांना येताना पाहतं. त्या वेळेला भारतामध्ये जे टेरर, पाक पुरस्कृत टेरर अटॅक्स आहेत ते वाढल्याचे आपल्याला दिसून येतात. आज पाकिस्तानची अवस्था अशाच पद्धतीने झालेली आहे. आज पाकिस्तानचे 4 तुकडे होण्यासारखी शक्यता. विशेष म्हणजे त्यांचा तहरीकी तालिबान पाकिस्तान यांच्याबरोबरचा संघर्ष हा परत सुरू झाला. त्याच्या संदर्भातली चर्चा होती ती पूर्णपणे अपयशी ठरली आहे आणि पुन्हा एकदा पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवरती युद्ध हे सुरू झालेलं आहे. अशा वेळेला सातत्याने पाकिस्तानी जनतेचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी अशा स्वरूपाचे टेरर अटॅक्स हे भारतावरती झालेले आहेत. जर आपण बघितलं आजची पाकिस्तानची सिच्युएशन ती ही अत्यंत सेन्सिटिव्ह अशा प्रकारची सिच्युएशन आहे. त्यामुळे ऑलरेडी आपल्या सिक्युरिटी फोर्सेस ह्या हाय अलर्ट वरती होत्या. मात्र अशा प्रकारच्या कुरघोड्या ह्या पाकिस्तानकडनं होतील अशा प्रकारची शक्यता ही अशा परिस्थितीमध्ये नाकारता येत नाहीये. त्यामुळे आपण जसं म्हणालात की जम्मू काश्मीर पर्यंत जो रेस्ट्रिक्ट होता आतापर्यंत तो आता थोडासा नॉर्थच्या कडे येताना दिसतोय आणि त्यामुळे आपल्याला जास्त अलर्ट राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण पूर्वी अशा स्वरूपाने साधारणतः 2001 ते 2010 हा जो काळ होता यामध्ये भारतातल्या
कडनं अटॅक झालेले होते. मात्र नंतर ते JNK पर्यंत रेस्ट्रिक्ट झाले. 2014 विशेष करून 2017 नंतर ते JNK मध्ये आणि पंजाबच्या काही भागामध्ये रेस्ट्रिक्ट झाले. मात्र आता ज्या पद्धतीने होत आहे त्यामागे मला असं वाटतं की पाकिस्तान मधली जी सिच्युएशन आहे ती सिच्युएशन याची पार्श्वभूमी त्यामधनं प्रामुख्याने तयार होते. त्यामुळे येत्या काळामध्ये देखील आपल्याला अतिशय अलर्ट राहणं म्हणजे केवळ सिक्युरिटी फोर्सेसला नाही तर सर्वसामान्य जनतेला देखील अतिशय अलर्ट राहणं गरजेचं आहे. नक्की अलर्ट राहणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं सुरक्षा यंत्रणा तर आता देशभरामध्ये हाय अलर्ट त्यांनी जारी केलेला आहे. प्रमुख शहरांमध्ये एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती सुद्धा समोर येते आणि लाल किल्ला परिसर स्फोटानं हादरून गेल्याच्या नंतर या सगळ्या परिसरामध्ये आता कसून चौकशी ला सुरुवात झालेली आहे. जी माहिती आतापर्यंत पोहोचते त्यानुसार हा दहशतवादी हल्लाच आहे अशा प्रकारचे संकेत मिळत आहेत आणि IEDचा स्फोट असावा हा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय. फॉरेन्सिक टीमनं अजून त्याच्याबद्दल अधिकृतरित्या माहिती दिलेली नाहीये, पण जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते ती प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचूया. 8 जणांचा मृत्यू झालेला आहे स्फोटानंतर. बरोबर 6:55 दिल्लीमधल्या अतिशय संवेदनशील अशा भागामध्ये म्हणजे लाल किल्ला परिसरात मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1च्या बाहेर एका गाडीमध्ये हा भीषण स्फोट झाला. त्या स्फोटानंतर आजूबाजूच्या परिसरातल्या 100 मीटर परिसरातल्या अनेक गाड्या सुद्धा आगीच्या भक्षस्थानी आल्या आणि या गाड्या बेचिराग झाल्या. त्याची विचलित करणारी दृश्य सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचली. तेव्हाच हे लक्षात आलेलं होतं की या स्फोटाची तीव्रता प्रचंड आहे आणि हा दहशतवादी हल्ला असू शकतो. अजून कुठल्याही दहशतवादी संघटनेनं याची जबाबदारी घेतलेली नाहीये, पण गेल्या काही दिवसांमध्ये जे दहशतवादी स्लीपर सेल ऍक्टिव्हेट झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या. अनेक ठिकाणी हे दहशतवादी रॅकेट उद्ध्वस्त केल्याच्या बातम्या सुद्धा येत होत्या आणि आजच एका डॉक्टरच्या घरातून काही हजार स्फोटकं जप्त केल्याची, शस्त्र जप्त केल्याची सुद्धा माहिती समोर आलेली होती आणि त्यानंतर काही तासातच हा दिल्लीतल्या अतिशय गजबजलेल्या अतिशय संवेदनशील अशा लाल किल्ला परिसरामध्ये IEDचा स्फोट करून हा दहशतवादी हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जाते आणि या सगळ्याचा कसून तपास सुद्धा सुरक्षा यंत्रणा करतायत. सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण देशभरातल्या प्रमुख शहरांना हाय अलर्ट जारी केलेला आहे. ठिकठिकाणी तपास सुद्धा केला जातोय. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जातोय. प्रशांत, काय तपशील आतापर्यंत मिळू शकलेला आहे? माहिती अशी मिळते की हा दहशतवादी हल्ला